नागपुर से बड़ी खबर। जलपटका थाना क्षेत्र में व्यापारी पर हमला कर 50 लाख रुपए लूट लिए गए। आरोपियों ने व्यापारी पर फायरिंग कर एयरबैग से नकदी छीनी और फरार हो गए। पुलिस कमिश्नर के मार्गदर्शन में क्राइम ब्रांच की टीमों ने सर्च ऑपरेशन चलाया। कार्रवाई में पंजाब और नागपुर के 4 आरोपियों को गिरफ्तार किया गया। पुलिस ने उनके पास से 3 बाइक, 2 4-पहिया वाहन, हथियार और 65,000 कैश समेत 21 लाख रुपए का माल जब्त किया। फिलहाल आरोपियों से आगे की पूछताछ जारी है। जो आरोपी होते ते आरोपी ते गुन्हा केल्यानंतर तो फिर्यादीचं असं म्हणणं होतं विक्टिमच्या की माझे कडून त्यांनी 50 लाख रुपये हिसकून घेतलेले आहे आणि ते फरार झालेले. तर त्याच्याही आपण सगळे जे सीसीटीव्ही फुटेजेस किंवा जे टेक्निकल एनालिसिस विंगनी आमची जी मेहनत केली त्याच्यात आरोपी सगळे निष्पन्न करण्यात आलेले आहे आणि त्याच्यात जे आरोपी होते पंजाबच्या 6 आरोपी यूपीचे होते आणि बाकी इकडचे जे होते आणि एक जो आरोपी होता तो याच्या सोबतच काम करायचा आणि त्यांनी ते इन्फॉर्मेशन लीक केली होती. त्या आधारावर आपण ते काही आरोपी अटक याच्यात केलेले. याचे जे पैशांचे आहे त्याच्यात काही क्वांटिटी जे आपले पैशांची आपण जप्ती केलेली आहे. याच्यात अजून काही आरोपी आपल्याला अरेस्ट करायचे आहे. ह्याच्यात फर्दर इन्व्हेस्टिगेशन आमची चालू आहे. त्याशिवाय आपलं जे सदरमध्ये एक केस दाखल झाला होता ज्याच्यात एक जो माणूस होता, कॉन्ट्रॅक्टर होता, त्यांनी आत्महत्या केली होती. तर त्याच्याबद्दल काही वर्तमानपत्रामध्ये इन्फॉर्मेशन आली होती. मग त्याला म्हणजे आपण शोधत गेलो आणि त्याच्यात कळला की त्याच्यावर अन्याय होता आणि काही लोक त्याला त्रास देत होते. मग तेही आपण फर्दर याच्यात इन्क्वायरी आमची चालू आहे. त्याच्यात आता आम्ही 2 लोक ताब्यात घेतलेले आहे आणि याच्यात एक सायकलच दिसतोय आणि याच्यात एक लोन देणे, मग सेकंड ते लोन परत करण्यासाठी परत लोनसाठी अप्लाय करणे आणि एक विशियस सायकल होता आणि त्याच्यात त्याची जे बायको आहे ते आमच्याकडे आली होती, त्याचा मुलगा पण आला होता. त्यांनी सगळी जे आहे कहाणी आम्हाला सांगितली, जसे जसे ती घडलेली आहे सगळी घटना आणि त्या अनुषंगाने आमची आता याच्यात इन्क्वायरी चालू आहे आणि आता ते आपण केस दाखल करून याची पुढची कारवाई करीत आहोत. आणि याचे आपल्याला सांगण्याचा हेतू असा आहे की काही असे केसेस आहे ज्याच्यात लोक समोर येत नाही आणि असे केसेस घडत असतील मग आपल्या मार्फतीने लोकांपर्यंत मेसेज गेला पाहिजे की असं जर होत असेल, कोणी जाणून बुजून जर असे एक करताय तर त्याच्याबद्दल पोलिसांना सांगितलं पाहिजे, जेणेकरून आम्ही त्याच्यावर कारवाई करून. कारण अननेसेसरी कोणी कोणाला दबाव आणून किंवा त्याच्यावर फोर्स करून त्याची प्रॉपर्टी विकणे वगैरे असं जर करताय तर ते चुकीची गोष्ट आहे आणि एक माणूस एक्स्ट्रीम स्टेप हे घेतोय, असं झालं नाही पाहिजे.